विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण अकाउंटचा प्रॉब्लेम पाहणार आहोत हा नेक्स्ट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, जो की 6वा वृक्षाली अँड लीना. तर हा वृक्षाली अँड लीनाचा प्रॉब्लेम आपण आजच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे समजून घेणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये काय काय कन्सेप्ट्स आहेत आणि आपल्याला कोणत्या प्रकारे पहा, आपण सर्व अनसॉल्वड प्रॉब्लेम्स आपल्या या लेक्चरमध्ये संपूर्णपणे अनसॉल्वड क्वेश्चन्सचे जे काही आन्सर्स आहेत तो देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर मित्रांनो जास्त उशीर न करता तुम्हाला दिसतोय माझ्या मागच्या बाजूला जो प्रॉब्लेम आहे तो आहे वृक्षाली अँड लीना. एक एक कन्सेप्ट आपण त्याच्यातली समजून घेऊयात. वृक्षाली अँड लीना, सॉरी कलर चेंज करून घेतो याचा. ओके, तर वृक्षाली अँड लीना आर इक्वल पार्टनर्स, म्हणजे ओल्ड रेशो दिलेला आहे त्यांचा 1:1 चा रेशो त्यांचा ओल्ड आपल्याला दिलेला आहे. इन द बिझनेस देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 स्टूड ॲज अंडर. तर तुम्हाला एवढ्यावरून बेसिक पार्ट तर समजून आला असेल की जे काही बॅलन्स शीट वगैरे दिली जाणार, आपल्याला क्वेश्चनचा पॅटर्न कसा दिला जाणार, तर एक बॅलन्स शीट दिली जाणार. त्या बॅलन्स शीटमध्ये ते जे काही बेसिक कॉन्सेप्ट्स असतील त्या बेसिक कॉन्सेप्ट संपूर्णपणे आपल्याला दिले जातील, म्हणजे ॲडजस्टमेंट्स दिल्या जातील. तर पहिल्यांदा बॅलन्स शीट म्हणजे इंट्रो दिलं जाणार, इंट्रो नंतर बॅलन्स शीट दिली जाणार, बॅलन्स शीट नंतर त्यांचा जो काही पार्ट आहे तो पार्ट म्हणजे ॲडजस्टमेंटचा पार्ट आपल्याला दिला जाणार. तर मित्रांनो बॅलन्स शीट समजून घेऊयात. आपल्याला कुठून ट्रान्सफर करायचे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 सन्ड्री क्रेडिटर्स पुढे जाणार. जर बॅलन्स शीट बनवायला सांगितली तर न्यू बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला आहे तसं जाणार. कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. जनरल रिझर्व वरती स्टार करावा लागेल, कारण याला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून द्यावं लागेल. जनरल रिझर्वला आपण ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असं म्हणत असतो. कोणता प्रॉफिट म्हणतो, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असं म्हणत असतो. येऊयात क्रेडिट साईडला. कॅश इन बँक म्हणजे बँकेत कॅश होती, हे आपल्याला या बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला पाठवावं लागेल, म्हणजे याचा इफेक्ट बँक अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. डेटर्स पुढे जाणार. न्यू बॅलन्स शीट ॲसेट साईड लेस RDD. आता नेट डेटर्स आपल्याला तिथे ही ओल्ड RDD झाली. कोणती RDD झाली, ओल्ड RDD झाली. बिल्डिंग दिलेली आहे 55,000. न्यू बॅलन्स शीट ॲसेट साईड मशिनरी 24,000 तिथेच जाणार. बिल्स रिसिवेबल न्यू बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता ॲडजस्टमेंट रीड करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीवरती आपल्याला स्टार करायला सांगितले त्या त्या गोष्टी आपण स्टार करून घेऊयात. ओके, पहा पहिल्यांदा दे डिसाइडेड टू ॲडमिट अपर्णा. नवीन पार्टनर कोण आलेला आहे, अपर्णा आलेले आहे. दे डिसाइडेड ॲडमिट अपर्णा ऑन 1 एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स. खालील टर्म्सवर त्यांनी डिसाईड केलेलं आहे की अपर्णाला ॲडमिशन द्यायचं. मग आता कोणत्या कोणत्या बेसिसवरती ॲडमिशन द्यायचं तर पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा द मशिनरी अँड बिल्डिंग डिप्रिसिएटेड बाय 10%. काय काय डिप्रिसिएट करायचं, मशिनरी अँड बिल्डिंग. मग शोधूयात मशिनरी अँड बिल्डिंग. पॉवरच दिसेल. मशिनरी आणि बिल्डिंग वरती स्टार केला. एक स्टार असेल तर आपल्याला 2 रोज सोडायचे आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे एका स्टार साठी 2 रोज. ओके, they decided to admit okay by the machinery and building be appreciated by 10%. Reserve for doubtful debts to be increased by ₹5,000. 5,000 रुपयापर्यंत, म्हणजे 5,000 रुपयांनी जे काही डाऊटफुल डेप्ट्स आहेत, हे नवीन डाऊटफुल डेप्ट्स म्हणजे RDD, याच्यावरती डेटरवरती एक स्टार करावा लागेल आपल्याला. पुढे doubtful debts to be increased by 5,000. Bills receivable are taken over by वृक्षाली. बिल्स रिसिवेबल कोणी घेतलं, वृषालीने घेतलं. ओके, बिल्स रिसिवेबल वरती एक स्टार करूयात. एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहोत आपण. पहा, तुम्हाला सर्व एकदम नॉर्मल मुलाला पण शेवटपर्यंत पाहिल्यानंतर हा व्हिडिओ समजून येईल. बिल्स रिसिवेबल आर टेकन ओव्हर बाय वृक्षाली ॲट डिस्काउंट ऑफ 10%. इथं डबल ॲडजस्टमेंट आहे. ओके, अपर्णा शुड ब्रिंग ₹60,000 ॲज कॅपिटल. 60,000 रुपये तिला कॅपिटल आणायला सांगितलं. 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट, आणि तिला फ्युचर प्रॉफिटमध्ये किती शेअर मिळणार, 1/4 शेअर मिळणार. द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड. The capital account of all partners be adjusted
इन प्रपोर्शन इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट्स ऑफ द पार्टनर्स. जो काही बॅलन्स येईल तो पार्टनर्स करंट अकाउंटला पाठवून आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे. तर इथं संपला प्रश्न. 5 मिनिटांमध्येच आपण प्रश्न समजून घेतलेला आहे. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. तर हे प्रिपेअर करायचं आहे. सोल्युशन बाय सोमनाथ सर इन द बुक्स ऑफ न्यू फर्मच्या बुक्समध्ये आपल्याला बनवायचं. तर मी सर्व फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओला स्टॉप करा आणि तुम्ही पण संपूर्ण फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. तर मित्रांनो, आता आपण घेऊयात समजून हा क्वेश्चन. आता आपल्याला काय काय बनवायला सांगितलं होतं? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं होतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ते पण बनवलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय? बॅलन्स शीट पण प्रिपेअर केलेली आहे. आणि वर्किंग नोटसाठी आपल्याला लागणार आहे कॅश अकाउंट, गुडविल अकाउंट त्यांनी सांगितलेलं नाही. गुडविलची कोणत्याच प्रकारची ॲडजस्टमेंट त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली नाही, म्हणून गुडविलचा कोणताही पार्ट आपल्याला बनवायचा नाही. तर गुडविल अकाउंट पण प्रिपेअर केलेलं असेल तर ते प्रिपेअर करायचं नाही. गुडविल अकाउंट कट करून टाकूयात. जस्ट अ मिनिट. तर हे गुडविल अकाउंट आपण केलेलं आहे डिलीट. आता इथे येतील आपल्या वर्किंग नोट्स. आणि इथं जे अकाउंट आपल्याला बनवायचं होतं, हे अकाउंट आपल्याला बनवायचं आहे बँक अकाउंट. ओके, तर इथं लिहूयात बँक अकाउंट. तर हे अकाउंट्स प्रिपेअर करून घेतलेले आहेत. हे अकाउंट्स प्रिपेअर झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट जायचे पार्ट, एक एक पार्ट ट्रान्सफर करूयात आपण. पुन्हा याला मोठं करतो स्क्रीनला. ओके, ही झाली लॉग. ओके, आता याच्यामध्ये पहिल्यांदा जो आयटम दिलेला आहे वृक्षाली अँड लीना. आता यांच्या पार्टनर्स कॅपिटलला नावं टाकून घेतो मी. ओके, वृक्षाली, लीना, आणि नवीन पार्टनर जी आलेली आहे ती आलेली आहे मित्रांनो अपर्णा. ओके, मग पुन्हा क्रेडिट साईडला पण तेच वृक्षाली, लीना आणि अपर्णा. मी याचा शॉर्ट फॉर्म लिहित आहे. ओके, तर आता जाऊयात पहिल्या आयटमकडे. एक एक आयटम ट्रान्सफर करूयात आपण. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे जाणार म्हणून सांगितलं होतं? न्यू बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. पहा, याच्यावरती कोणत्याही प्रकारचा स्टार केलेला नाही, म्हणून हा पार्ट जो आहे हा आहे तसा न्यू बॅलन्स शीट लायबिलिटी साईडमध्ये आउटरला जाणार. ओके, क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्सची जी व्हॅल्यू दिली होती आपल्याला ती व्हॅल्यू पाहून घ्या किती? 90,000 आहे, तशीच आउटरला 90,000 जाणार ती. ओके, क्रेडिटर्स. सॉरी, मी काय करतो, हे सोल्युशन तुम्हाला पूर्णपणे ब्ल्यू पेननी देतो. ओके, क्रेडिटर्स, इनरला डॅश, आउटरला 90,000. ओके, हे झाली पहिला इफेक्ट. तुम्ही पण माझ्यासोबत लिहून घ्यायचं. फॉर्मॅट ड्रॉ केला असेल, मी जो आयटम लिहिला तो आयटम तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून लगेचच लिहून घ्यायचा आहे. जाऊयात पुढच्या आयटमकडे. कॅपिटल्स. ओके, आयटमचा अर्थ चुकीचा काढायचा नाही. कॅपिटल्स, कॅपिटल दिलेलं आहे वृक्षाली आणि लीनाचं. आता आपल्याला जायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि तिथं लिहायचं वृक्षालीचं कॅपिटल आणि लीनाचं कॅपिटल. तर यांचं कॅपिटल दिलेलं आहे 45,000 आणि 30,000. जाऊयात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथं आलो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. इथं क्रेडिट साईडला लिहायचं बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट दिलेले 35,000 आणि 45,000. हेच अमाऊंट होते ना. आता अपर्णाचं कॅपिटल आपल्याला दिलेलं नाही. सॉरी, 45,000 आणि 30,000 या अमाऊंट आहेत. सॉरी, मिस्टेक झाली थोडीशी. ओके, 45,000 आणि 30,000 ह्या दिलेल्या आहेत अमाऊंट. तर जाऊयात पुढच्या पार्टकडे. पुढे काय दिलेलं आहे त्यांनी? जनरल
रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह हा अक्युमुलेटेड प्रॉफिट असतो, जो की जुन्या पार्टनरनी प्रॉफिट शेअर न करता त्यांनी त्याच्यातला काही भाग त्यांच्यासाठी राखीव ठेवलेला होता. का तर फ्युचर कॉन्टिंजन्सीज साठी, म्हणजे त्यांच्या बिझनेसमध्ये जर काही कॉन्टिंजन्सीज आल्या तर त्या कॉन्टिंजन्सीजला फेस करण्यासाठी त्यांनी तो प्रॉफिट ठेवला होता. मग याला जुन्या पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्यावं लागेल. कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्यावं लागेल? ओल्ड रेशो. ओल्ड रेशो किती दिलेला आहे आपल्याला इथं? 1:1. मग याच रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून देऊयात. पहा अमाऊंट आहे 18,000, इक्वल वाटून द्यायचं म्हणल्यावर 9,000. जाऊयात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय जनरल रिझर्व्ह हे फक्त ओल्ड पार्टनर्सलाच मिळणार. वृक्षाली अँड लीनाला 9,000 आणि 9,000, अपर्णाला डॅश. आता मित्रांनो, याची सगळ्यात महत्त्वाची ॲडजस्टमेंट काय आहे? तर याची जी काही सर्वात महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे ही नवीन बॅलन्स शीटमध्ये न लिहिणं. किती बी पार्टचे 2 इफेक्ट झाले पाहिजेत. ह्याचा दुसरा इफेक्ट काय आहे? तर नवीन बॅलन्स शीटमध्ये लिहायचंच नाही. हाच याचा दुसरा इफेक्ट. जर एखाद्याला वाटत असेल की नाही सर तो आम्हाला दाखवायचा आहे, तर कशा पद्धतीने दाखवू शकतात? नवीन बॅलन्स शीटमध्ये जावा, लिहा इथे जनरल रिझर्व्ह 18,000 अँड डिस्ट्रीब्युटेड लेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओल्ड. जे काय पार्टनरचं कॅपिटल अकाउंट असेल 18,000. मग आउटरला जो बॅलन्स जाणार आहे तो बॅलन्स किती असणार आहे? नील. म्हणजे याला न लिहिणं हीच याची झाली आपली ॲडजस्टमेंट. ओके, चला जाऊयात. आता बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड झालेली आहे. आता येऊयात आपण लायबिलिटीच्या ॲसेट साईडकडे. ॲसेटमध्ये पहा कोणते कोणते आयटम्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्याला दिलेलं आहे कॅश इन बँक, म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन आपल्याला 62,000 रुपये लिहावे लागतील. येऊयात बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. पहा इथं आहे बँक अकाउंट. इथं आपल्याला लिहावं लागेल टू बॅलेन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलेन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट होती 62,000. ओके, लिहिलेली आहे. पहा चेक करून अमाऊंट बरोबर आहे का? 62,000. डेटर्स किती सांगितलेत आपल्याला? 31,000. पण आणखीन ॲडजस्टमेंट आलेली नाही, म्हणून ॲडजस्टमेंट ज्या वेळेस येईल त्यावेळेसच आपण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट करूयात. तत्पूर्वी त्याला संपूर्ण बॅलन्सला आपण इनर कॉलमला लिहूयात. ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊन त्याच्या पुढे 2 ओळी जागा सोडूयात. आपण जाऊयात न्यू बॅलन्स शीटमध्ये. आपण ॲसेट साईडला डेटर्स अमाऊंट दिलेली आहे 31,000 लेस RDD 1,000 आणि जे काही तिथं आउटरला गेली ती पण आता इनरलाच लिहायची. अमाऊंट किती? 30,000. अशीच आता जी काय ॲडजस्टमेंट होईल ती याच्या पुढे येईल. ओके, जाऊयात नेक्स्ट आयटमकडे. नेक्स्ट आयटम आपल्याला काय दिलेला आहे? बिल्डिंग. बिल्डिंग वरती स्टार आहे 55,000, म्हणजे हा पण इनरला लिहावा लागेल आपल्याला. तर लिहूयात पुढे बिल्डिंग 55,000 बॅलन्स शीट ॲसेट साईड. याच्यासाठी 2 ओळी जागा सोडून बिल्डिंग 55,000. ओके, जाऊयात पुढे. पुढचा आयटम आपल्याला दिलेला आहे मशिनरी 24,000. मशिनरीला पण कुठं लिहायचं? न्यू बॅलन्स शीट ॲसेट साईड मशिनरी 24,000. ओके, याच्यासाठी पण 2 ओळी जागा सोडा. मशिनरी 24,000. नेक्स्ट आयटम आता आपल्याला दिलेला आहे त्यांनी बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल वरती स्टार आहे कारण वृषालीने हे बिल्स रिसिवेबल घेतलेले आहेत, तर ते पण तिथंच लिहायचं अगोदर. ओके, म्हणजे न्यू बॅलन्स शीट ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल अमाऊंट 12,000. तर मित्रांनो, ही झालेली आहे संपूर्ण आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर केलेली आहे. आता जाऊयात एक एक ॲडजस्टमेंट आपण समजून घेऊयात आणि त्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट देत जाऊयात आपण. ओके, तर पहिली ॲडजस्टमेंट सगळ्यात आपल्याला काय दिलेली? द मशिनरी अँड बिल्डिंग बी डिप्रिसिएटेड बाय 10%. तर मशिनरी आणि बिल्डिंगवरती डिप्रिसिएशन चार्ज करूयात. त्याच्या ॲडजस्टमेंटकडे जाऊयात आपण. ॲडजस्टमेंटसाठी आपण कोणता पेन यूज करायचा? इफेक्टिव्ह पेन कोणता दिसेल? तर रेड पेन. ॲडजस्टमेंटसाठी घेऊयात का दुसरा कोणता पेन बघायचा? ओके, ठीक आहे.
याच्यामध्ये कलर तर काही इफेक्टिव्ह वाटत नाही जास्त. ठीक आहे, आपण हा पेन घेऊयात. ओके, चला. तर ॲडजस्टमेंटमध्ये बिल्डिंग आणि मशिनरीवरती 10% डिप्रिसिएशन चार्ज करायचं. इथं लिहूयात लेस डिप्रिसिएशन ॲट द रेट 10%. आता 55,000 वर 10% डिप्रिसिएशन येणार 5,500. डिडक्ट केले 005. ओके, आणि 49 म्हणजे अमाऊंट किती येणार 49,500 आउटरला जाणार. आता बाई याचा एकच इफेक्ट झाला इथे. मिनिमम किती इफेक्ट व्हायला पाहिजे 2. दुसरा इफेक्ट कुठे जाणार तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्डिंग अकाउंट 5,500. त्याच्यानंतर आपल्याला मशिनरीवरती पण डिप्रिसिएशन चार्ज करायचे. लेस डिप्रिसिएशन ॲट द रेट 10% 2,400. आता याला आउटरला लिहा 006 अँड 21,600 एवढी अमाऊंट याच्यामध्ये येणार. ओके, तर आता जाऊयात आपण याचा सेकंड इफेक्ट द्यायला पुढे पुन्हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये आलो. इथे लिहिणार आपण टू मशिनरी अकाउंट 2,400. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले हे तर झालं. रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स टू बी इन्क्रीज्ड बाय ₹5,000. इन्क्रीज करा, कितीने वाढवा म्हणतायत ते 5,000 रुपयांनी RDD वाढवा म्हणतायत. म्हणजे पहिल्याची RDD तर 1,000 होतीच, बरोबर आहे, पण आणखीन त्याच्यामध्ये 5,000 रुपये RDD चार्ज करा म्हणतायत ते. मग करूयात आणखीन RDD चार्ज. लेस RDD न्यू. ओके, कितीने वाढवायची 5,000 रुपयांनी. इन्क्रीज्ड बाय म्हटलंय, सॉरी. ओके, 4,000 रुपये आपल्याला मायनस करावं लागेल. आउटरला किती जाणार 26,000. एक मिनिट, परत एकदा ॲडजस्टमेंट रीड करूयात, आपण पाहूयात. रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स टू बी इन्क्रीज्ड बाय ₹5,000. सॉरी, पहिलंच बरोबर होतं आपलं. इन्क्रीज्ड 5,000 रुपयाने वाढवा आणखीन. म्हणजे इथे लिहायचे आपल्याला 5,000 रुपये. इन्क्रीज्ड अप टू 5,000 म्हणलं असतं, अप टू आणि बाय याच्यामध्ये फरक पडतो. ओके, आउटरला जाणार 25,000. 5,000चा एक इफेक्ट झाला. आता 5,000चा सेकंड इफेक्ट कुठं जाणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू RDD 5,000. ओके, आता इथपर्यंत झाल्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, पहिली ॲडजस्टमेंट संपूर्ण झालेली आहे. जाऊयात दुसऱ्या ॲडजस्टमेंटकडे. बिल्स रिसिवेबल आर टेकन ओव्हर बाय वृक्षाली ॲट डिस्काउंट. बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर केले कोणी वृक्षालीने. डिस्काउंटवर ते सुद्धा कसं घेतलंय डिस्काउंटवर. म्हणजे 10% डिस्काउंट अगोदर चार्ज करूयात आपण. पहा का सांगतोय ते 10% डिस्काउंट. ओके, लेस 10% डिस्काउंट. 10% डिस्काउंट किती होणार याच्यावरती 1,200. 1,200 जर याच्यातून मायनस केले तर 10,800 ही अमाऊंट येईल. 1,200चा एक इफेक्ट कुठं द्यावा लागेल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईड टू डिस्काउंट ऑन बिल्स रिसिवेबल किंवा टू बिल्स रिसिवेबल अकाउंट जरी केलं तरी चालेल. ओके, टू डिस्काउंट ऑन बिल्स रिसिवेबल 1,200. आता एवढा डिस्काउंट आपण त्यांना दिलेला आहे. आता याच्यानंतर काय केलं तर हे बिल्स रिसिवेबल 10,800 किमतीचे बिल्स रिसिवेबल वृषालीने घेतलेले आहेत. मग इथं करूया आता लेस वृषाली कॅपिटल अकाउंट किती 10,800. आउटरला किती जाणार नील जाणार. आता 10,800 इथून मायनस झाला. दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन आपल्याला करावा लागेल वृक्षालीच्या अकाउंटला टू बिल्स रिसिवेबल.
10,800 डॅश डॅश. ओके, ह्या झाल्या ॲडजस्टमेंट इथपर्यंत. आता जाऊयात पुढच्या दोन ॲडजस्टमेंट इथे झालेले आहेत. जाऊयात पुढच्या ॲडजस्टमेंटकडे. पुढची ॲडजस्टमेंट काय दिली? अपर्णा शुड ब्रिंग ₹60,000 ॲज कॅपिटल. अपर्णाला 60,000 रुपये कॅपिटलसाठी आणायला लावले. पहिले इफेक्ट याचा कुठे जाणार? अपर्णा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट डॅश डॅश आणि 60,000. ओके, आणि दुसरा इफेक्ट बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट 60,000. ओके, हा झाला तिसरी ॲडजस्टमेंटचा इफेक्ट. पुढे दिलेला आहे 1/4. हा 1/4 शेअर आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी फायद्याचा होणार आहे. आता पुढे न्यू रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल. द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड इन प्रपोर्शन इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग यांचं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वगैरे आपण कॅल्क्युलेट करूयात. ओके, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर मग आपण एक एक पार्ट समजून घेऊयात. ओके, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेशन ऑफ. आता हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ब्ल्यू पेननीच दाखवतो. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो करण्यासाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला अगोदर बॅलन्स ऑफ 1 काढावं लागेल. मग स्टेप नंबर 1, ॲज्युम फर्म्स प्रॉफिट इज ₹1. देन therefore balance of 1 ₹1 करा नाहीतर 1 करा इज इक्वल टू 1 मायनस इनकमिंग पार्टनर्स शेअर. सो इज इक्वल टू 1 मायनस इनकमिंग पार्टनर कोण होती? अपर्णा होती. अपर्णाला किती शेअर दिलेला आहे? 1/4. म्हणजे बॅलन्स ऑफ 1 आला 3/4. आता हे कसं कॅल्क्युलेशन केलं पहा. ह्याच्यातून 1 मधून 1 डायरेक्ट मायनस होत नाहीत म्हणून याचा तिरकस गुणाकार केला. म्हणजे 4 एके 4. इथं खाली छेदस्थानी काहीच नाहीत म्हणजे 1 एके 1 आणि मधल्या संख्येचं चिन्ह ठेवून दिलं आणि नंतर खाली छेदस्थानी या दोघांचा गुणाकार करून घेतला. 4 एके 4. 4 मधून 1 गेले 3 आले आणि छेदस्थानी 4 आले. ओके, चला पुढे. पुढे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय न्यू रेशो. सो न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1. सो ओल्ड रेशो 1:1 होता दोघांचा. मग इथं घेऊयात पहिल्यांदा वृषाली. वृषाली इज इक्वल टू 1/2 इंटू 3/4. ओके, 3/8. 3 एके 3, 4 दुने 8. त्याच्यानंतर कोण होतं? तर त्याच्यानंतर होतं लीला. लीला इज इक्वल टू 1/2 इंटू 3/4. हिचा पण सेम येणार 3/8. आणि अपर्णाचा तर हा न्यू रेशो आहेच मित्रांनो. फक्त आपल्याला त्यांचा डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थानची संख्या इक्वल करून घ्यायची. अपर्णाचा न्यू रेशो काय? 1/4. म्हणजे याचा एक तर याला 4 करा म्हणजे याचे दोघांची लेवल करा जे की हे तिघं सेम असले पाहिजेत. ओके, मग पाहूयात आपण याच्यामध्ये. तर याला आपण काय करू शकतो? तर याला 8 करू शकतो पण याला 4 करू शकत नाही. कारण ज्या संख्येने या जर संख्याला आपण 2नी भागलं तर या संख्येला पण 2नी भाग गेला पाहिजे जो की जात नाही. म्हणून आपण काय करूयात? तर आपण यालाच 8 करूयात. ओके, इंटू डिवायडेड बाय 2. आता छेदस्थानच्या संख्येला जर 2नी गुणाकार केला तर अंशस्थानच्या संख्येला पण 2नी गुणाकार करावा लागेल. म्हणून 2 के 2 आणि 2 चौक 8. म्हणजे न्यू रेशो काय आला? 3:2 हा आला यांचा न्यू रेशो. ओके, आता काढूयात टोटल कॅपिटल. आता टोटल कॅपिटल का लागेल? कारण त्यांचं कॅपिटल आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. तर टोटल कॅपिटल
इज इक्वल टू इनकमिंग पार्टनर्स कॅपिटल इंटू रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे बाबा रामदेव. ओके, म्हणजे त्यांना डोक्यावर उभा करायचं रेशोला, न्यू रेशोला. रेसिप्रोकल ऑफ न्यू पार्टनर्स शेअर. मग इनकमिंग पार्टनरचं कॅपिटल किती होतं? 60,000 आणि रेसिप्रोकल 4/1. आता 1ने डिवाइड केलं तरी काही फरक पडत नाही. 24 म्हणजे 2,40,000 एवढं कॅपिटल त्यांचं असणं गरजेचं होतं आहे. ओके, आता या 2,40,000ला आपण रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करूयात. वृक्षालीचं किती असेल? सर वृक्षाली इज इक्वल टू 2,40,000 इंटू 2,40,000 इंटू 3/8. लीला नवीन पार्टनरचं तर त्याच्याच रेशोवरून काढलेले 2,40,000 इंटू 3/8. ओके, 8 3 जा 24 म्हणजे 30,000 आणि 3ने मल्टिप्लाय केलं तर 90,000 आणि ह्याचं तर नवीन पार्टनर जी होती अपर्णाचं तर कॅपिटल आहेच 60,000. आता पहा याची टोटल करून 90 आणि 90 1,80,000 अधिक 60,000 2,40,000. म्हणजे यांचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे हा बॅलन्स इथं लिहायचा आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 90,000 60,000 हाच कॅल्क्युलेट केला. पहा तिन्ही पार्टनर्सच्या कॅपिटलला आपण लिहून टाकला. ओके, आता आपल्याला झालं हे संपूर्ण पार्ट संपला. आता आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे आता सगळ्यात बाकीच्या गोष्टी बंद करायच्या. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बंद करायचं. त्याच्यानंतर बँक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बंद करायचं. पार्टनर्स कॅपिटल बंद केल्यावर बँक बंद करायचं आणि सगळ्यात शेवटला बॅलन्स शीट टॅली करायची. मग करूयात पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण बंद. आता पहा टोटल करूयात. ओके, 5 आणि 4 9 9 2 11 11शी 1 हातचे गेले 1 5 आणि 5 10 10 आणि 2 12 आणि 1 13 आणि 1 14 14,100 आला लॉस. लॉस किती आला? 14,100 आणि याला डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा पार्टनर्समध्ये बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणते? ओल्ड. ओके, रिव्हॅल्युएशन लॉस. हा काय? रिव्हॅल्युएशन लॉस किती? 14,100 वर सी मार्क कॅल्क्युलेट केलेला आहे. आता पार्टनर कोण कोण आहेत? वृषाली अँड लीला इक्वल होते म्हणजे 14,100च्या 14च्या निम्म 7,000 100च्या निम्म 50 7,050 7,050. हाच बॅलन्स जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 7,050 7,050. ओके, इथं डॅश. आता बंद करूयात पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता पहा मित्रांनो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये डेबिट साईड जास्त आहे. तुम्हाला समजण्यासाठी संपूर्ण पार्ट एका ठिकाणी लिहितो. ओके, हे कट करून टाकतो. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 90,000 60,000. ओके, आता पहा क्रेडिट साईडची टोटल. आता जर आपण पाहिलं क्रेडिट साईडची जी टोटल आहे ही क्रेडिटची टोटल आणि डेबिटची टोटल कुठेतरी मॅच होईल का? डेबिटची जास्त येते का क्रेडिटची? तर आपल्याला येते डेबिटची टोटल जास्त. मग आपण करूयात डेबिटची टोटल. ओके, तर डेबिटची टोटल केल्यानंतर आता बघा याच्यामध्ये 90,000. ओके, 800 इथं 50ची 50 8शी 8. ओके, 7शी 7 आणि हे 9 1 10
1,07,850 डेबिटची टोटल 1,07,850 ही पण आली क्रेडिटला. आता 1,07,850 वजा 45 आणि 9 54 वजा 54,000 म्हणजे 850 आहे तसे येणार. 7मधून 4 गेले 3 आणि 10मधून 5 गेले ओके 10मधून 5 गेले 5 राहिले 53,850. इथं काय करायचं बाय पार्टनर्स करंट अकाउंट किती येणार बॅलन्स 53,850 53,850. हा आला डेबिट बॅलन्स मित्रांनो. हा डेबिट बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये ॲसेटला पाठवायचा आहे. तर आपण लगेचच पाठवूया आता बॅलन्स शीट ॲसेटमध्ये बाय पार्टनर्स करंट अकाउंट सॉरी बाय येणार नाही पार्टनर्स करंट अकाउंट एवढंच लिहावं लागेल. पार्टनर्स करंट अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट कितीने द्यावं लागेल आपल्याला याच्यामध्ये तर वृषाली आहे पहिल्यांदा. वृषालीचा बॅलन्स होता 53,850. आता चेक करूयात आपला दुसऱ्या पार्टनरचा बॅलन्स. यांना पण किती ठेवायचे तर यांना ठेवायचे 97,050 बॅलन्स असला पाहिजे. ओके पहा डेबिट साईड जास्त आहे 97,050. 97,050 वजा 39,000 तर 50शी 50 0 17मधून 9 गेले 8 राहिले आजचे दिले 9मधून 4 गेले 5 राहिले म्हणजे याला 58,050 एवढा बॅलन्स आणावा लागेल. आणि हे तर नील होणार 60,000 क्रेडिटचे 60,000 डेबिटचे. मग हा 58,050 करंटला बॅलन्स पाठवला आपण. ओके मग हा पण आपल्याला बॅलन्स शीट ॲसेटमध्ये लिहावा लागेल. कोण होती लीला 58,050 ओके सॉरी 50 58,050. आता करूयात बँक अकाउंट बंद. पहा बँकेची डेबिटची टोटल जास्त आहे किती आहे 1,12,000 सॉरी 1,22,000 तीच क्रेडिटला 1,22,000 बाय बॅलेन्स कॅरीड डाऊन 1,22,000 वरी सी मार्क. आणि याला जर टॅली केलं मित्रांनो बँक अकाउंट 1,22,000 याला जर आपण टॅली केलं तर पहा आपल्या आत्ताच्या पूर्ण गोष्टी बरोबर आलेल्या आहेत का तर याच्यामध्ये पहा रिव्हॅल्युएशनचा लॉस दिलेला आहे आपल्याला 14,100 53,850 58,050. मग बॅलन्स शीटची टोटल जर केली तुम्ही तर टोटल येईल 3,30,000. इथेच थांबूयात. तुम्ही बॅलन्स शीटची टोटल करून ठेवात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.